आजची पत्रकार परिषद सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्याच्या व्यवस्थेच्या संदर्भात आहे। सातत्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेसंदर्भात आपल्या माध्यमातून पण बातम्या दिल्या जातात। जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजगी आहे। आपली जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था सुधारावी या दृष्टिकोनातून राज्य सरकार म्हणून आम्ही काही पावलं उचलायची ठरवलेली आहेत। या अधिवेशनामध्ये ज्या 23 फेब्रुवारीपासून ते अधिवेशन सुरू होणार आहे तिथे मी स्वतः सन्मान्य मंत्री हसन मुश्रीफजी आणि सन्मान्य आबिटकरजी यांच्याबरोबर बैठक घेऊन जे आरोग्यासंदर्भात हलगर्जीपणा सुरू आहे, निदान करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या चुका होत आहेत त्या बाबतीमध्ये मी त्यांचं लक्ष वेधणार आहे आणि त्या बाबतीमध्ये बदल घडून आणणार आहे। प्रामुख्याने मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल या सगळ्या संदर्भात असलेल्या लोकांची नाराजगी आणि तिकडल्या व्यवस्थेचे असलेली जो हलगर्जीपणा आहे त्या सगळ्या बाबतीमध्ये राज्य सरकार म्हणून आम्ही निश्चित पद्धतीने कठोर भूमिका घेणार आहोत, हे प्रामुख्याने मी जनतेला आश्वस्त करतो। पण त्याचबरोबर आज आपल्या जिल्ह्यामध्ये डॉक्टरची कमतरता आहे, काही स्पेशलिस्टची कमतरता आहे, ज्याच्यामुळे आपल्या इकडचे पेशंट बांबोलीमकडे जातात, म्हणजे गोव्याच्या दिशेने जातात। गोव्याला उपचार केलेले करण्यासाठी त्यांना पाठवलं जातं। काही पेशंटना कोल्हापूर रेफर केलं जातं। त्या संदर्भात ह्या डीपीडीसी मध्ये आदरणीय निलेशजी राणे आमदार यांनी पण चिंताही व्यक्त केली होती आणि प्रश्नही विचारले होते। आता ह्या सगळ्या गोष्टी नजरेसमोर ठेवून एका बाजूला तर राज्य सरकार म्हणून कायमस्वरूपी पर्याय आणि व्यवस्था कायमस्वरूपी सुधारावी ह्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलतो आहोत। दुसऱ्या बाजूने आपल्या जिल्ह्यामध्ये जे डॉक्टर नाही आहेत, जिल्ह्यामध्ये जे स्पेशलिस्ट नाही आहेत, ते एका मेडिकल कॅम्पच्या निमित्ताने उपलब्ध करून दर 3 महिन्यांनी ज्या जिल्ह्यामध्ये आम्ही सिव्हिल सर्जन आणि त्यांची सगळी पूर्ण टीम, त्याचबरोबर डीन पण आहेत त्यांची सगळी टीम, हे सगळ्यांना एकत्र घेऊन दर 3 महिन्यांनी ह्या जिल्ह्यामध्ये एक आरोग्य कॅम्प किंवा मेडिकल कॅम्प घेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही निर्णय घेतलेला आहे। हा मेडिकल कॅम्पमध्ये जे तज्ञ, जे स्पेशलिस्ट आपल्या जिल्ह्यामध्ये नाही आहेत ते अन्य जिल्हा, अन्य शहरांशी बोलून त्यांच्याशी विनंती करून त्या मेडिकल कॅम्पच्या निमित्ताने त्यांना तिथे बोलवलं जाईल। लोकांची आरोग्य तपासणी केली जाईल। अजून तांत्रिक पद्धतीने आमचे सिव्हिल सर्जन पाटीलजी तुम्हाला माहिती देतीलच। पण एकंदरीत अगर आपण नागरिक म्हणून विचार केला तर आपण उदाहरण डॉक्टरकडे पण गेलो तर आपण दर 3 महिन्यांनी आपल्या आरोग्याची तपासणी करत असतो। दर 3 महिन्याचे आपण औषधाचा साठा आपल्याकडे घेत असतो आणि म्हणून यापुढे दर 3-3 महिन्यांनी अशा पद्धतीच्या मेडिकल कॅम्प आपल्या जिल्ह्यामध्ये करण्याची प्रथा, करण्याची सुरुवात आम्ही या निमित्ताने करत आहोत, जेणेकरून जे डॉक्टर आपल्याकडे नाही आहेत, जे स्पेशलिस्ट आपल्याकडे नाही आहेत, ते आम्ही आमच्या संपर्कातले जे बाहेरचे जे चांगल्यातले चांगले जिल्हा बाहेरचे डॉक्टर आहेत, मुंबई, पुणे, नाशिक, गोवा, जिथे पण त्या क्षेत्रातला जो स्पेशलिस्ट आहे त्याला बोलून आम्ही त्या मेडिकल कॅम्पमध्ये उपलब्ध करणार आहोत। एकदा त्याचं निदान झाल्यानंतर परत म्हणजे त्याला पुढचं मार्गदर्शन करायचं। 3 महिन्याच्या
औषधाचा साठा पण आमच्याकडे तिथे उपलब्ध असेल, त्याप्रमाणे 3 महिन्याच्या औषधाचा साठा पण तिला दिला जाईल आणि 3 महिन्यानंतर परत अशा पद्धतीचा मेडिकल कॅम्प घेतला जाईल, जेणेकरून सातत्याने जे स्पेशलिस्ट आपल्याकडे नाही आहेत, जे डॉक्टर आपल्याकडे नाही आहेत, त्या बाबतीची कमतरता आपल्या जिल्ह्यामध्ये भासू नये या दृष्टिकोनातून हे पाऊल आम्ही उचलायचं ठरवलेलं आहे. याला लागणारं जे काही आर्थिक ताकद आहे ती जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून मी द्यायचं ठरवलेलं आहे. म्हणून एका बाजूला राज्य सरकार म्हणून कायमस्वरूपी तोडगा काढणं आणि दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीचं सेवा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नागरिकांना आम्ही देत राहावं, जेणेकरून जिल्ह्यातल्या नागरिकांना जे काय आरोग्य सेवेच्या अपेक्षा आहे ती आमच्या माध्यमातून देण्याच्या दृष्टिकोनातून आमचा छोटासा प्रयत्न आहे. ही सुरुवात आहे. ह्याच्यामध्ये ह्या एकंदरीत प्रक्रियेमध्ये काय अजून बदल करायचे असतील, ह्याला अजून चांगलं करायचं असेल तर निश्चित पद्धतीने आपण ही सूचना देऊ शकता, नागरिकांकडून पण सूचना येतील. हे आम्ही सुरुवात करतोय. दर 3 महिन्यांनी या महिन्याचे एकदा मेडिकल कॅम्प झाले तर पुढच्या 3 महिन्यामध्ये या महिन्यातल्या काय चुका झाल्या, काय सुधार झालं पाहिजे ते तुम्ही आम्हाला कळू शकता. परत 3 महिने पुढच्या 3 महिन्यानंतर जेव्हा आम्ही हा मेडिकल कॅम्प घेऊ तेव्हा त्याच्यामध्ये अजून काही तज्ज्ञ डॉक्टर हे राहिलेत, ह्यांना तुम्ही घेऊन या सर्व्हिसमध्ये असं कमी पडलंय त्याच्यात आपण सुधार करू. म्हणून काही औषधं या औषधांच्या यादीमध्ये हे 1-2 औषधं नाही आहेत ते आपण उपलब्ध करू. म्हणजे जिल्हा आरोग्य व्यवस्था म्हणून आणि पालकमंत्री म्हणून या पूर्ण व्यवस्थेच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या लोकांची आरोग्याच्या दृष्टिकोनातून सेवा करण्याचं आम्ही लोकांनी ठरवलेलं आहे. यासाठी सिव्हिल सर्जन, डीन, सगळे जे काय त्यांच्या THO सगळे जी काय टीम आहे ते आम्ही सातत्यपूर्ण आम्ही एक दुसऱ्याच्या संपर्कात होतो आणि असा एक ढाचा आणि असा एक कार्यक्रम आम्ही तयार केलेला आहे. अजून तांत्रिक माहिती या संदर्भात आमचे सिव्हिल सर्जन पाटीलजी यापुढे देतील. माननीय नामदार श्री हे देऊ का सर? माननीय नामदार श्री नितेशजी राणे साहेब पालकमंत्री यांच्या संकल्पनेतून आम्ही म्हणजे जिल्हा चिकित्सक कार्यालय सिंधुदुर्ग, जिल्हा परिषद आरोग्य विभाग व डीन मेडिकल शासकीय वैद्यकीय मेडिकल कॉलेज यांच्यातर्फे आपण एक स्पेशालिटी कॅम्प आपण ठेवत आहोत. तो दिनांक 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 3 या वेळामध्ये उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे संपन्न होणार आहे. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून आपण जे प्राथमिक टप्प्याटप्प्याने लोकांना समजलं पाहिजे त्याप्रमाणे आपण जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत वैभववाडी, देवगड, कणकवली, कुडाळ व मालवण या 5 तालुक्यामधील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये व सब सेंटरमध्ये त्याची प्राथमिक तपासणी होईल. त्या ठिकाणी ज्या टेस्ट अवेलेबल आहेत त्या टेस्ट त्या पेशंटच्या केल्या जातील. त्याच्यानंतर त्यांचं प्रायमरी स्क्रीनिंग हे उपजिल्हा रुग्णालय कणकवली, वैभववाडी ग्रामीण रुग्णालय देवगड, ग्रामीण रुग्णालय मालवण व वुमन्स हॉस्पिटल कुडाळ या ठिकाणी प्रायमरी स्क्रीनिंग होईल. त्या स्क्रीनिंगमध्ये स्पेशालिस्ट डॉक्टर जातील व ज्या पेशंटला तपासण्या अजून गरजेच्या आहेत त्या ठिकाणी अवेलेबल ज्या टेस्ट आहेत, ब्लड लॅब टेस्ट आहेत, एक्सरे आहे, 2D एको आहे आणि ECG आहे, ह्या टेस्ट त्या ठिकाणी केल्या जातील व त्या ठिकाणी जे संदर्भित रुग्ण करण्याची गरज आहे त्या रुग्णांना आपला जो मेगा कॅम्प आहे कणकवलीचा 27 तारखेला त्या ठिकाणी त्यांना पाठवण्यात येईल. त्या ठिकाणी आपण जे स्पेशालिस्ट आहेत मग मुख्यत्वे करून जे आपल्याकडे जे स्पेशालिस्ट जिल्ह्यामध्ये नाहीत त्या स्पेशालिस्ट तर्फे ज्या रुग्णांना गरज आहे तर कुठले आहेत ते सांगा. त्याच्यामध्ये हृदयरोग तज्ञ आता आपल्याकडे हे स्पेशलिस्ट नाही आहेत, त्याची आम्ही एक यादी काढलेली आहे. ती यादी आता हे पाटील वाचून दाखवतील. हृदयरोग तज्ञ कार्डिओलॉजिस्ट ते त्या दिवशी येणार आहेत. त्याच्याबरोबर जनरल मेडिसिन आणि कार्डिओलॉजी एकत्र एक विभाग आपण त्या दिवशी ठेवणार आहोत. त्याचप्रमाणे आपण ग्रंथीरोग तज्ञ म्हणजे एंडोक्रायनॉलॉजिस्ट ज्याच्यामध्ये थायरॉइड आणि डायबिटीस व कॉम्प्लिकेटेड डायबिटीस यांची ट्रीटमेंट त्या दिवशी तिथं केली जाईल. त्याच्याचप्रमाणे स्त्रीरोग तज्ञामध्ये जे गायनेकोलॉजिस्टसाठी जे फायब्रॉइड आहे किंवा इतर पाळीनंतर जे रक्तस्राव PV ब्लिडिंग होते त्या आजारांसाठी पण आपण त्या ठिकाणी एक विभाग ठेवलेला आहे. त्याच्यानंतर कर्करोग तज्ञ मुख्यत्वे करून जे ओरल कॅन्सर आहे, ब्रेस्ट कॅन्सर आहे आणि सर्वायकल कॅन्सर आहे स्त्रियांमध्ये जे होणारे त्या सर्वांसाठी आपण स्पेशालिस्ट त्या दिवशी बोलवलेले आहेत. त्यांच्या तपासण्या ज्या आहेत ट्यूमर मार्कर्स व रिलेटेड तपासण्या त्या दिवशी केल्या जातील.
त्याच्यानंतर आपण पोटाचे विकार तज्ज्ञ आहेत, जे लहान मुलांच्या मध्ये हर्निया हायड्रोसिल आहे किंवा लघवीमध्ये जे हायपोस्पिडियासिस किंवा त्याप्रमाणे होणारे जे आजार आहेत त्यांचेही आपण तज्ज्ञ त्या ठिकाणी बोलवलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण अस्थिरोग तज्ज्ञ म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला गुडघ्याचं म्हणजे टोटल नी रिप्लेसमेंट किंवा टोटल हिप जॉईंट रिप्लेसमेंट ज्या रुग्णांना गरज आहे त्या रुग्णांनाही आपण त्या दिवशी तपासणी करून त्यांची जी गरज लागल्यास ऑपरेशनची डेट आपण ठरवून त्याप्रमाणे नियोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे मूत्रविकार तज्ज्ञ म्हणजे युरोलॉजी, किडनी व किडनी युरोलॉजी त्याच्या संबंधित जे आजार आहेत त्याचाही एक विभाग ठेवण्यात आलेला आहे. या सर्व विभागातर्फे ज्या आपल्या तपासण्या केल्या जातील त्याच्यामध्ये आढळणाऱ्या रुग्णांवरती उपचार केले जातील. सरांनी आता सांगितल्याप्रमाणे जे मेडिसिन आहेत आपण 3 महिन्याचे मेडिसिन त्यांना देणार आहोत. ज्यांना सर्जरीची गरज आहे त्यांची आपण टप्प्याटप्प्याने सर्जरी करणार आहोत. आणि अजून आहे नाही तुम्हाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाकडून मेडिसिन विभागामधून फिजिशियन, जनरल सर्जन, स्त्रीरोग तज्ज्ञ, गायनेकॉलॉजिस्ट, त्यानंतर ऑर्थोपेडिक सर्जन आणि बालरोग तज्ज्ञ उपलब्ध आहेत. ते सर्व या कॅम्पसाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. आणि त्या दिवशी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी सर्व्हिसेस सुरू ठेवून एक टीम तिकडे ठेवून बाकी मॅक्झिमम सगळ्या डॉक्टरांना इकडे त्यांचा सहभाग इकडे राहणार आहे. मी स्वतः सर्जन असून मी याच्यामध्ये सेवा देणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या गोष्टी होत नाहीत त्यासाठी सिव्हिल सर्जनांनी आणि डीन असो किंवा आम्ही सगळेजण विविध पद्धतीने बाहेरच्या जे तज्ञ, आता मुंबईतल्या काही मोठ्या डॉक्टरशी माझी बोलणं चालू आहे जे त्याही दिवशी उपलब्ध राहण्याच्या दृष्टिकोनातून ते मला सांगणार आहेत. मोठ्यातली मोठी नावं आहेत. तर अशा पद्धतीने जिल्ह्याची जे काय आरोग्य व्यवस्था आहे शासकीय माध्यमातून ते अजून चांगली कशी करता येईल त्या दृष्टिकोनातून आम्ही हे प्रयत्न आम्ही करणार आहोत, जेणेकरून लोकांना चांगल्यातली चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध राहील या दृष्टिकोनातून आमचा हा प्रयत्न आहे. आता ह्याच्यामध्ये पहिले 5 डिव्हिजन आम्ही घेतोय. ह्याच्यामध्ये कणकवली, देवगड, वैभववाडी, कुडाळ आणि मालवण हे 5 डिव्हिजन आहे. 1 ते 2 दिवसामध्ये उर्वरित जे 3 डिव्हिजन आहेत म्हणजे सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला हे 2-3 दिवसामध्ये ते होतील. आणि असे ते 8ही तालुके कव्हर झाल्यानंतर तसं सेफ 3 महिन्यानंतर घेतलं जाईल. म्हणजे दर 3 महिन्यामध्ये आपल्याला जे जिल्ह्यामध्ये उपलब्ध नाही आहेत ते हे स्पेशलिस्ट डॉक्टर आपण त्या दिवशी कॅम्पच्या निमित्ताने बोलवणार आहोत. त्या दिवशी आपली त्या इथे तपासणी होईल, निदान होईल आणि मग पुढचं जसं सिव्हिल सर्जन तुम्हाला बोलले पुढच्या दृष्टिकोनातून जी संदर्भात आहे ती उपलब्ध केली जाईल. धन्यवाद. काय प्रश्न आहे संदर्भात? जो कॅम्प आहे तो कंटिन्यू होणार ना? तो कंटिन्यू आपल्या 5 तालुक्यात सोमवार, मंगळवार, बुधवार त्या तालुक्यात पण कॅम्प होणार आहेत. त्याच्यामध्ये स्क्रीन होणार कारण आपण हा स्पेशालिटी कॅम्प घेतोय म्हणजे जनरल सर्व रोग निदान शिबिर नाहीये. तर ह्याच्यामध्ये जे स्पेशालिस्ट येणार आहेत त्या मेन कॅम्प कुठल्या दिवशी आहे? 27 तारखेला. त्याच्या अगोदर 3 दिवस स्क्रीनिंग कुठे होणार आहे? एक देवगडला होणार आहे, 23 तारखेला होणार आहे वैभववाडीमध्ये, 24 तारखेला देवगड आणि कणकवली आणि 25 तारखेला कुडाळ आणि मालवण. असे ह्या स्क्रीनिंग करायचे त्या लोकांना. आणि ज्या स्क्रीनिंग मध्ये जे आढळलं ते फायनल जो मेगा कॅम्प आहे तो 27 तारखेला आणि ते सगळे 27ला तिथे आहे. ही पद्धत म्हणजे प्रत्येक तालुकानिहाय पहिले स्क्रीनिंग होणार आणि मग जो मेगा कॅम्प जो 27 तारखेला कणकुली घेणार आहे ते सगळे इथे येणार. ज्यांना फर्दर ट्रीटमेंट किंवा ऑपरेशन नाही आपण ते सगळे आपण कणकवलीमध्ये मॉड्युलर ओटी आहे त्या ठिकाणी ऑपरेशन थिएटरमध्ये सर्जरी केल्या जाते. आणि त्या खूपच म्हणजे सुपर स्पेशालिटीच्या सर्जरीज आहेत ते आपण योजनेमधून मोठ्या शहरामध्ये. सर हे आता लोकांपर्यंत पोहोचणार कसं? म्हणजे जे आजार गावागावांमधून लोक आहेत ज्या या दुर्धर आजार आहेत त्या लोकांपर्यंत शासन म्हणून आपण कसं पोहोचणार आहे? म्हणजे लोक कशी येतील? ते सर प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आपण समुदाय आरोग्य अधिकारी, आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत आपण ते घरोघरी आपल्याकडे ऍक्च्युअली लाईन लिस्ट आहे आपल्याकडे आहे त्याचं स्क्रीनिंग केलेलं तर त्या लोकांपर्यंत आपण ती माहिती पोहोचवतो. सर त्याच्यात असं होत आहे की आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रांमध्ये पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे सगळे डॉक्टर रुग्ण तिथे जातात असं होत नाही. काही रुग्ण हे आपल्या तालुका स्तरावर असे खाजगी डॉक्टरांकडे जातात. मग ती लोक पण त्यामध्ये समाविष्ट झाली पाहिजेत किंवा ती आली पाहिजे. आता तुम्हीही पत्रकार आहात, तुमच्या माध्यमातून पण जी बातम्या बाहेर राहतील त्याच्यातून पण जनजागृती मोठ्या प्रमाणामध्ये होती. काय होत आहे आपण हे पहिल्यांदा हा भूमिका घेतोय
जसं 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 लोकांना कळत जाणार तसं तसं लोकांना त्याला माहिती आहे त्याला ह्या 3 महिन्यानंतर हे होणारच आहे. आता आपला काय मुद्दा आहे की आपल्याकडे हे जे काही तज्ज्ञ यांनी सांगितलं हे आपल्या जिल्ह्यामध्ये नाहीच आहेत. त्याच्यासाठी आपण नेहमी ओरड घालतो की बाबा हे नाही आहे, हे नाही, आता स्त्रीरोग तज्ज्ञ नाही आहे, त्याच्यासाठी आपण ओरड घालतो. तर ते आपण उपलब्ध करून देतो आहे ॲज इन व्हेरी. आता फायनल प्लॅन काय आहे की सगळं ते सगळं कायमस्वरूपी आपल्या जिल्ह्यामध्ये यावे. त्यासाठी आम्ही मंत्रालय स्तरावर त्या पद्धतीच्या नियुक्त्या, भरती हे सगळ्या गोष्टी करतोय. पण तोपर्यंत लोकांना तात्पुरता पर्याय म्हणून अशा पद्धतीचे कॅम्प घेऊन लोकांना ते आरोग्य व्यवस्था चालू आहे हे दाखवण्याच्या दृष्टिकोनातून ते ही सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून हा विषय आहे. हे कॅम्प म्हणजे आरोग्य तुम्ही सांगितलं परंतु आपल्याकडे सावंतवाडी कन्ट्रोलचं 10 वर्षापूर्वी ट्रॉमा केअर युनिट उपलब्ध करून दिले होते. म्हणजे त्याचं हे झालं होतं, शिबिर काम झालं होतं, सगळं मशिनरी आलंय परंतु तज्ज्ञ नाही आणि ऍक्सिडेंटल प्रॉब्लेम मोठा. या नियुक्त्या करायच्या आहेत ना ज्या त्याच्यासाठी आम्ही मंत्रालयामध्ये ती बैठक घेतो. जसं मी तुम्हाला सांगितलं दोन्ही मंत्र्यांबरोबर आता 23 तारखेपासून बजेटचं अधिवेशन सुरू होतं. माझा प्रयत्न काय आहे की दुर्गम विभाग आहे, दुर्गम जिल्हा आहे. आता उदाहरण मी त्या दिवशी जेव्हा जिल्हा परिषदेच्या वृत्तपदांसाठी जेव्हा त्या बैठका घेतल्या तेव्हा त्यांनी गडचिरोली जिल्ह्यासाठी काही इन्सेंटिव्ह दिलेला आहे. का? कारण तो एकदम टोकाचा जिल्हा आहे. तसं आम्ही सांगितलंय की बाबा आमचा जिल्हा आमचा तर तसं पर्यटन पण जिल्हा आहे तर आमच्यासाठी काही इन्सेंटिव्ह देऊन तुम्ही काही तज्ज्ञांना इथे घेऊ शकता का? तर ते आता आम्ही राज्य सरकार पातळीवर करणार आहोत. मग आता ट्रॉमा सेंटर तयार आहे त्या निमित्ताने बाबा आमच्याकडे तज्ज्ञ तरी द्या. ह्याच्यानी काय होईल तुम्हाला सांगतो, हे सगळं ढवळलं जाईल. सगळं जे काय असत ते थांबलेलं आहे. कोणाही काय कोण कोणाचं वाली नाही असं जे काय दाखवण्याचा जो विषय होतो त्याच्यामुळे जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजगी आहे. त्या निमित्ताने हे सगळेजण तर 3-3 महिन्यामध्ये हे कॅम्प होतात अशा पद्धतीचे आपल्या लोकांना निदान केलेलं आहे. आपल्या लोकांना तपास करायचा. ही सगळीची सगळी आरोग्य यंत्रणा ढवळली जाईल. ठीक आहे. अजून काय प्रश्न? आपल्याच तालुक्यामध्ये महिला स्त्रीरोग तज्ञ नाही आहे. अन्य तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी काही ठिकाणी आहेत महिला स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर पण ते पेशंट तेवढे नाही. तरी देखील आपल्या तालुक्यामध्ये महिला स्त्रीरोग तज्ञ 4 महिने उपलब्ध नाही. आपण तसा प्रस्ताव त्यांना बदलीने आपण कणकवलीमध्ये करण्याचा प्रस्ताव केलेला आहे. तो वरिष्ठ कार्यालयामधून झाला की होईल करून देतो. काय तर ह्या निमित्ताने काय होतं खूप गोष्टीला वाचा फुटेल आणि ह्यांनाही मग उत्तरं देण्याच्यासाठी आम्ही सगळेजणच मी काय ह्यांना आणि मी एकच टीव्ही त्यांचा कॅप्टन समजा तुम्ही पण आम्ही सगळेजण तुम्हाला उत्तर देण्यासाठी बांधील राहू. असं आहे. माझा एवढाच प्रयत्न आहे की आपल्या ह्या प्रवासामध्ये आपले पेशंट जे गोवा आणि कोल्हापूरला न जाता हे तज्ज्ञ आपल्या इकडे उपलब्ध झाले. आता आम्हाला कळलं की स्त्रीरोग तज्ज्ञ आता ह्या तालुक्यात आहे त्याला लगेच उपलब्ध. हे रोज सुधार करणारी ही प्रक्रिया आहे. एकदाच होईल का? होणार नाही. पण टप्प्याटप्प्याने जे काही सुधार तुम्हाला सगळ्यांना अपेक्षित आहे 100% आपला जिल्हा पोचेपर्यंत जे सातत्याने प्रयत्न करायला लागतात ना ते ह्या निमित्ताने आपण सुरुवात करतोय. चांगली सुरुवात ऑर्थोपेडिक म्हणून उपजिल्हा रुग्णालयात आहे आपल्या कंट्रोलमध्ये. सगळ्यांचे चांगले ऑपरेशन वगैरे सगळं होते चांगलं. फक्त रोजचं त्यांचं देखरेख आणि ट्रीटमेंट देखभाल ही तरी बघणे गरजेचं आहे. कारण अजून ओपीडी मध्ये जे डॉक्टर असतात ते वेळेवर होत नसतात काही काही आणि त्यानंतर मग जे वॉर्डमध्ये डॉक्टर असतात त्यांची फेरी कमी असते. करू सुद्धा त्यासाठी हे सगळे जे कार्यक्रम जे आपण घेतोय आता किमान दर 3 महिन्यानंतर मध्ये तरी आम्ही सगळेजण भेटणार आहोत. तेव्हा ह्या गेल्या 3 महिन्यामध्ये झालेल्या चुका आलेल्या तक्रारी पुढच्या 3 महिन्यामध्ये सुटल्या आहेत की नाही यासाठी तर आम्ही एक दुसऱ्याला बोलण्यासाठी बांधील राहू. उत्तराला बांधील राहिलं पाहिजे ना. त्यावर अकाउंटेबिलिटी वाढते ना. आता काय उत्तर कोणाला द्यायचं कधी द्यायचं हा पण मोठा प्रश्न येतो. ठीक आहे का?